जे लोक म्हणतात की बाबा तुमचा नंबर लागत नाही, आता त्याला मी तुम्हाला फोन लावला, फोन खरोखर म्हणजे तुमची परिस्थितीच अशी आहे की बाबा किती जणांचे तुम्ही फोन घेणार. त्या कमेंट मध्ये मी वाचलेले आहेत, लाखो जण म्हणतात आम्हाला फोन लागत नाही. फोन कुठून फोन लागणार? एक माणसाचा फोन आणि हजारो जण त्याच्यावर फोन करणार, तर कसा फोन लागणार? ते प्रत्येकाला समजलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर मी काय केलं, तुम्हाला फोन एक दोन वेळेस लावून बघितला, ट्राय करून बघितला, काय फोन लागला नाही. मी म्हटलं बाबा हे 700 रुपये आपण टाकून देऊ. पैसे टाकून दिले, तुम्ही मला पैसे टाकल्या त्याच दुसऱ्या दिवशी मला तुम्ही औषध पाठवलं, म्हणजे तिकडनं मला फोटो काढून पाठवलं, तुमचं औषध पार्सल रेडी केलं. मी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो की बाबा तुम्ही त्यांना फोन लावत बसण्यापेक्षा तुम्ही त्यांचा जो याचा जीपेचा नंबर आहे, फोन पे, गुगल पे, त्याच्यावरती पैसे पाठवा आणि स्क्रीनशॉट पाठवा. हे माणसं प्रामाणिक आहे, इमानदार आहे, हे मला जाणवलंय. आणि औषध 100% खूप याचा रिझल्ट आहे, हे मी तुम्हाला गौरी देऊ शकतो. चांगलं ना औषधा बाबतीत काही तक्रार काहीच नाही, एकही नाही. आता मी दुसरं औषध मागवलंय दादा माझ्या भावाच्या मिसेस साठी, पण ते काय झालंय, त्याचा विषय असा की ती डिलिव्हरी झाली आताच 1-1.5 महिना झालाय, तर त्यांना घ्यायला चालेल का? नाही, डिलिव्हरी झाली त्याचं 3-4 महिन्यानंतर द्या त्यांना. 3-4 महिन्यानंतर? हो, 3-4 महिन्यानंतर द्या आता, कारण की लहान बाळ पण आहे ना, त्यासाठी त्यांना देता येणार नाही. बरोबर नाही म्हटलं, एकदा विचारून घेऊ तरी पण. हो नाही, ते घेऊन ठेवलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना पण 4-5 महिन्यानंतर द्या. धन्यवाद दादा, खरंच तुमच्यामुळे ना जे आज 1,00,000-2 लाख रुपये त्या ऑपरेशनला लागले असते, ते आमचे वाचले. एक 600-700 रुपयामध्ये आमचं काम झालं. त्यामुळे तुमचे देवाकडे आम्ही विनंती करतो की तुमच्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला. तुम्ही जर तुमच्या औषधाची किंमत